नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आता जंतर मंतर या ठिकाणी आहे आणि ही सगळी परिस्थिती जंतर मंतरची लाईव्ह तुम्हाला दाखवतोय. तर हा सगळा कचरा गोळा केला जातोय. बघा, हे सगळे स्टुडंट्स आहेत, युवा आहेत, जेनझी आहेत, हे सगळेजण या कचऱ्यातून हा कचरा गोळा करतात, या काळ्या या थैल्यांमध्ये टाकतात आणि हा कचरा पुढे नेला जाणार आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, इथे कुठेही दिल्ली प्रशासनाची टीम आपल्याला दिसत नाहीये काम करताना. हे युवाच काम करताना इथे दिसतात. मीही बघा या कचऱ्यामध्ये पुढे जाणार आहे, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. हा सगळा परिसर स्वच्छ राहावा यासाठी ही युवा पिढी काम करते. माझ्या पाठीमागे तुम्ही बघता, ही सगळी युवा पिढी काम करते. हे सगळं स्वच्छ राहावं म्हणून मी त्यांच्याशी बोलण्याचा जवळ. अरे या कचऱ्यामध्ये यायला आपल्याला आवडत नाही, परंतु आता या दिल्लीच्या प्रोटेस्टमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही युवा पिढी या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतेय की हा जो परिसर आहे, हा जंतर मंतर हा सगळा परिसर आहे, तो मेन स्टेज पण तुम्हाला दिसतोय, हा सगळा स्वच्छ राहावा यासाठी या युवा पिढीने जो आहे तो पुढाकार घेतलेला आहे. सर, क्या नाम है आपका और ये आप ये क्या कर रहे हो, क्या शुरू है अभी? कुछ नहीं, बस हम साफ कर रहे हैं. अभी बहुत ही बारिश की वजह से गिला हुआ था, ये उसी को हम साफ कर रहे हैं. और मैं महाराष्ट्र से हूँ. महाराष्ट्र से हो? महाराष्ट्रामधून कुठून आहे तुम्ही? महाराष्ट्र सातारामधले आहे, बट ठाणेमध्ये शिफ्ट आहे. ठाण्यामध्ये शिफ्ट झाला? अरे मी पण ठाण्याचा आहे. ठाण्यामध्ये कुठे शिफ्ट झाले तुम्ही? ठाणे मानपाडा. मानपाडा. अरे बघा, हे बघा, ही सगळी महाराष्ट्रातला आहे, तो इकडे आला. तर तू आणि तुझ्यासोबत अजून किती जण? नाही, मी आता एकटेच आहे. हा, माझी टीम होते, ते गेला आता क्लासला. तुम्ही गेले इकडे आणि आता ही तुझी टीम नाहीये, तू त्यांना जॉईन झालेला आहे. अरे वा वा वा. मैडम एक मिनट मैडम, आप कहाँ से हो और कितने दिन से ये सब आप कार्य चालू है आपका? दिल्ली से ही। आप दिल्ली से? आप भी दिल्ली से हो? आप भी मैडम दिल्ली से हो? ये जो आंदोलन चल रहा है अभी यहाँ पे, साफ सफाई रहनी चाहिए, इसके लिए आप सब कोशिश कर रहे हो. क्या लग रहा है अभी, माहौल क्या लग रहा है यहाँ का आपको? सही आहे एकदम. तुम्ही एक विचार करा, हे आता कचऱ्यात उभे आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, सगळेजण हसतायत आणि सगळी साफसफाई करतात. ये अभी कचरा यहाँ पे जमा हो रहा है. बैग लेके आ रहे हैं. बघा, हे बघा, आता हे लोक तुम्ही एकमेकांना ओळखत नाहीत, बरोबर? म्हणजे इथे भेट झाली. हे बघा, आता हे ओळखत नाही तर हे बॅग्स घेऊन येणार, हा सगळा इथे कचरा गोळा करणार आणि हा सगळा कचरा तिकडे. या भी कचरा कहाँ पे जा रहा है, कैसे इसको बाहर निकालेंगे? ये तो पता नहीं, गाड़ी है कि उसमें लोड करवाएंगे इधर से? लोड हो जाएगा, ओके गाड़ी में चला जाएगा. ओके. वो तो दिल्ली प्रशासन का यहाँ पे कोई नहीं है ये सब कचरे करने के? कोई प्रशासन नहीं, ये वो तो केवल लाठी चार्ज कर सकते हैं, इससे इसके अलावा कुछ नहीं कर सकते. ओके. मग स्टुडंट को मार ही सकते हैं. खंत आहे की इथे दिल्ली प्रशासन या सगळ्यासाठी तरी निदान दिल्ली प्रशासनाने ठेवायला पाहिजे होती लोक. पण युवांचा जोश कमी नाहीये, लक्षात घ्या. हे युवा हे सगळं काम करतात आणि युवा कुठेही कमी नाहीये, हे सगळे यांनी दाखवलं. ही दिल्लीतली सगळी टीम आहे, या ज्या आंदोलनाला आलेल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कचऱ्यामध्ये उतरले तरी देखील आनंद आहे. बघा इकडे या सगळ्यांकडून इकडे दिवसभर जेवणाचं जे आहे ते वाटप केलं जातं. लाईन लावलेली आहे, सगळ्यांना जेवणाचं इथे वाटप केलं जात आहे. ज्यादा नहीं है, थोड़ा ये 10-20 डबिया, ये ज्यादा नहीं है. वो जितने को मिलेगा उतने को मिलेगा. बघा, कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये, कुठल्याही गोष्टीची कमी होऊ नये याचा प्रयत्न सगळे युवा घेत आहेत, लक्षात घ्या. मला आता ठाण्याचा मुलगा भेटला, मला आनंद झाला. तुम्ही एक लक्षात घ्या. आणि एक आणखीन एक गोष्ट, मी बऱ्याच जणांशी सकाळपासून रात्रीपासून बोलतोय, जेव्हापासून त्यांना कळालं की मी दिल्लीमध्ये आहे, बऱ्याच जणांना फोन करणार. की ठाण्यातील माजी नगरसेवक आहेत, त्यांची पोस्ट मी तुम्हाला दाखवली, ते भाजपचे आहेत, परंतु त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा आपला जो आहे तो दर्शवलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री जे आहेत ते डिफेंड करतायत नरेंद्र मोदी यांना, या आंदोलनावर टीका करताना दिसतात. पण भाजपचे जे युवा कार्यकर्ते असतील, युवा पदाधिकारी असतील, ते या सगळ्याच्या बाबतीत शांत बसलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे त्यांच्यात पण मूक संमती या मोर्चाला आहे का असा देखील प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. अजून आहे ना, इथे मध्ये बॅरिकेडिंग आहे, त्या बॅरिकेडिंगच्या पलीकडे पण प्रचंड गर्दी आहे, लक्षात घ्या. येत आहेत लोक, येत आहेत, अजून येत आहेत, एक लक्षात घ्या. फोन येत आहेत, असं कुठेतरी सांगितलं की आंदोलन संपलं वगैरे, पण आंदोलन संपलेलं नाही, आंदोलन सुरू आहे.
आणि शांततेच्या मार्गाने सुरू आहे. लक्षात घ्या, हे शांततेच्या मार्गाने सुरू आंदोलन इथं पुढे. बघा इथे लाईन लागली आहे, सगळेजण या लाईने येत आहेत. बघा प्रत्येकाला जसं जमेल तो प्रत्येक जण एकमेकांना मदत करताना दिसतोय. काही जण एकटे आले, काही जण 2-3च्या ग्रुपमध्ये आले, पण प्रत्येक जण इथे एकमेकाला मदत करताना दिसतोय. बघा हे सगळं कठीण आहे, परंतु आपला भारत देश युवांचा देश आहे. आपण नेहमी सांगतो आणि राजकारणी पण नेहमी सांगतात की येत्या काही वर्षात हा देश युवांचा आहे, मोठी लोकसंख्या युवांची आहे. जर असं असताना जर तुम्ही सारखं सांगता की युवांचा देश आहे, युवा मोठा मतदार आहे, तर युवांचं ऐकत का नाही? एक साधी मागणी जी आहे ती या सगळ्या प्रोटेस्टमधून केली जाते की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. काल मी बऱ्याच जणांशी बोललो, अरे ते म्हटलं धर्मेंद्र प्रधान या स्टेजवर यावं, या मेन स्टेजवर यावं धर्मेंद्र प्रधानने, आणि धर्मेंद्र प्रधानने बोलावं की माझी चुकी झाली, मी अकाउंटेबल या गोष्टीसाठी, मी राजीनामा देतो. आणि धर्मेंद्र प्रधान हिरो होईल. हे सगळे ज्येष्ठ नागरिक दिसतात. काल रात्रभर मजेशीर होती. मोदींनी फ्रेंड्स म्हणत आपल्या जो व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओला सुरुवात केली आणि सांगितलं की कठोर कायदे जे आहेत आम्ही या संदर्भात आणणार आहे. आज चर्चा होईल संसदेत आणि लवकरात लवकर कायदा बनवण्यात येईल. म्हणजे या आंदोलनाची भीती देखील त्या सगळ्यांना आहे. आणि एक लक्षात घ्या, हे आंदोलन आता फक्त या दिल्लीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, या जंतर मंतर पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आज ठाण्यामध्ये, आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतभर गावागावांमध्ये या आंदोलनाची झळ पोचलेली आहे. लोक आता रस्त्यावर उतरायला त्यांची सुरुवात झालेली आहे. हे बघा, सगळ्या गोष्टी आणि सगळे अपडेट्स, लाईव्ह अपडेट्स ठाणे लाईव्हच्या माध्यमातून मी अतुल दिल्लीतून या जंतर मंतरवरून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. एकदम महत्वाचं बघा, आता ह्या मुलींनी हातामध्ये केलेलं आहे. अच्छा जी, आपको प्रोटेस्ट में एजेंडा दिख रहा है, कैबिनेट में बैठा एक गेंडा नहीं दिख रहा. अरे वा, कारण सगळीकडे कुठेतरी पसरवलं जात आहे की या सगळ्या प्रोटेस्टमध्ये काहीतरी अजेंडा आहे. अरे पण काय अजेंडा आहे? सगळे यूथ आहेत. मी बऱ्याच जणांशी बोलतोय, काही अजेंडा नाही आहे. लक्षात घ्या, यांना एकच मागणी आहे, शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा घ्या. तर राजीनामा का घेतला जात नाहीये हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु एक लक्षात घ्या, देशातला युवा एकत्र येतोय, हा देशातला युवा एकत्र येतोय आणि चुकीच्या गोष्टी हा युवा सहन करणार नाही. हीच एक गोष्ट या सगळ्या आंदोलनामधून आपल्याला दिसते. ठाणे लाईव्हचे असेच सगळे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे.